नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम जय हिंद सन्मान. भारताच्या रक्षणासाठी, रणभूमीतल्या विजयासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान म्हणजे जय हिंद सन्मान. 1971चं युद्ध ज्यानं पाकिस्तानचे 2 तुकडे केले. भारतीय सैन्याच्या शौर्यानं बांगलादेश स्वतंत्र झाला. त्या विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहोत. त्यानिमित्तानं इन्फ्राटेक अँड अमृत नोनी यांच्या सहकार्यानं वीर योद्ध्यांचा सन्मान करणार आहोत. जय हिंद सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता पाहूयात हेडलाईन्स. प्रायोजक कॉटन किंग. फेस्टिव्ह कलेक्शन एरोसॉफ्ट. एक्सपिरियन्स द न्यू सॉफ्ट. इंधन दरवाढ हे सरकारसाठी उत्पन्नाचं साधन झालंय म्हणत इंधन दरवाढीबाबत शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका, तर जीएसटी थकबाकीवरून शरद पवारांचा हल्लाबोल. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा शरद पवारांचा घणाघात, तर विरोधी विचारांच्या राज्य सरकारांना सत्तेचा गैरवापर करत अस्थिर करण्याचा केंद्राचा प्रयत्न, पवारांचं शरसंधान. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझाच, शरद पवारांनी सांगितली ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतची पडद्यामागची गोष्ट, तर फडणवीसांनी विनाकारण आक्षेप घेऊ नये म्हणत पवारांनी फडणवीसांना फटकारलं. आरोग्य विभागातील परीक्षेच्या हॉल तिकिटात पुन्हा घोळ. 2 सत्रातल्या परीक्षेसाठी 2 जिल्ह्यात केंद्र. कंपनीच्या मनमानी कारभाराचा परीक्षार्थींना पुन्हा एकदा जबर फटका. (2012 ते 2019) या 7 वर्षात बालभारतीनं 6,40,00,000 पुस्तकं विकली रद्दीत. माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर. कालबाह्य आणि वापराविना पुस्तकं होती पडून. लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर उमर मुश्ताकचा पुलवामात खात्मा. मागील 10 दिवसात 13 दहशतवादी चकमकीत ठार. (1971च्या लढाईत भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. जय हिंद सन्मानमध्ये पहा 71च्या लढाईतील भारतीय सैनिकांची शौर्यगाथा. अभिनेता सुशांत शेलारनं केलं भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक. शौर्य गाजवणाऱ्या जवानांना सलाम. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनची सुरुवात करूयात शरद पवार यांच्या हल्लाबोलनं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा पुनरुच्चार शरद पवारांनी केला. तर मागच्या काही दिवसांपासून देशात इंधनाच्या दरांमध्ये होत असलेल्या वाढीबाबत सुद्धा त्यांनी भाष्य केले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी देशात इंधन दरवाढ होतीये. त्यामुळे इंधन दरवाढ हे सरकारसाठी उत्पन्नाचं साधन झालंय असं म्हणत त्यांनी केंद्रावर घणाघात केलाय. दुसरीकडे ज्या देशातील राज्यांमध्ये विरोधी सरकार आहे त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सोबतच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांवरून सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर तुफान हल्ला चढवला. आजचं हे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यांना आणि विशेषतः तिचं नॉन बीजेपी सरकार आहेत त्यांना काही ना काहीतरी करून दोषारोप करायचा किंवा आपल्या सत्तेचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करायचा, हा दृष्टिकोन सध्या स्वीकारलेला आहे आणि तो ठिकठिकाणी आम्हाला बघायला मिळतो. त्याची अनेक उदाहरणं मला या ठिकाणी सांगता येतील. आज या देशामध्ये
काही यंत्रणा अशा आहेत त्या यंत्रणाचा गैरवापर हा फलोफली घेतला जातो. आता उदाहरणार्थ CBI, ED, इन्कम टॅक्स, नार्कोटिक्सच्या संबंधीची यंत्रणा, या सगळ्या गोष्टींच्या यंत्रणेचा वापर हा यथेच्छपणानं त्या राज्यातल्या विविध संस्थांच्यावर, व्यक्तींच्यावर, अधिकाऱ्यांच्यावर करण्याच्या बद्दलची भूमिका आज केंद्राने घेतलेली आहे. CBIचा गैरवापर केला जातो, EDचा गैरवापर केला जातो, इन्कम टॅक्सच्या संबंधीच्या यंत्रणेचा गैरवापर केला जातो, नार्कोटिक्सच्या यंत्रणेच्या संबंधीचा सुद्धा गैरवापर आज केला जातो. जे सरकार केंद्र सरकारच्या विचाराचं नाही, जिथं भाजपची सत्ता नाही, त्या सरकारला या यंत्रणेच्या माध्यमातून डिस्टॅबिलाइज करायचं, अस्थिर करायचं, हे त्याच्या पाठीमागचं सूत्र आहे. ते जे आयुक्त आहेत त्यांच्यावर लागोपाठ तक्रारी आणि आरोप रोज येत आहेत. त्यांच्याविरुद्ध काही खटले कोर्टात भरले. दुसऱ्याच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केली, त्या गृहमंत्र्यांनी एका दिवसाच्या आत राजीनामा दिला, पण ती तक्रार करणारा कमिशनर पोलीस त्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत कुठं गायब झालेत याचा पत्ता लागत नाही. ते देशात आहेत का, देशाच्या बाहेर आहेत का, याचं काहीच चित्र दिसत नाही. याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. जेव्हा आरोप करण्यात आला आज भाजपकडून, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, की उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा होती मुख्यमंत्री होण्याची आणि ती महत्त्वाकांक्षा आज कुठेतरी त्यांनी पूर्ण करण्यासाठी भाजपची साथ सोडली आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. पण शरद पवार यांनी नेमकं काय घडलं होतं तेव्हा आपणच कसं त्यांना हात वर करून मुख्यमंत्री व्हायला सांगितलं असं सांगत तुमचा दावा खोडून काढलेला आहे. नाही, याच्यात काय पराक्रम केला? एक शब्द शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलायचा नाही, जनतेच्या हितासाठी बोलायचा नाही, पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली म्हणून केंद्राकडे बोट दाखवायचं, पण आपल्याला एवढी सामान्य माहिती नसावी. ठीक आहे, मुख्यमंत्री कितीदा होते हे तुम्ही विसरलात, पण पेट्रोल डिझेलवर 33 रुपये कर हा महाराष्ट्राचा हेही विसरलात. तुम्ही कितीदा मुख्यमंत्री होता ते 100दा विसरा, त्यामध्ये काही आक्षेप असण्याचं काही कारण नाही. पण पेट्रोल डिझेलला जीएसटी मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. जेव्हा 30 रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी होतात तेव्हा जीएसटी मध्ये आणलं जाऊ नये. राज्याच्या हक्काची तुम्हाला एकदम दृष्टिकोन दिसायला लागला. काय सांगतायत ते? सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो. हो, कोणी सांगायचं? त्यांनी 1978 मध्ये काँग्रेसचं सरकार अस्थिर केलं. 1999 मध्ये सोनियाजींनी पक्षातून बाहेर काढलं. 2014 मध्ये ज्या काँग्रेस सोबत होते त्या काँग्रेसला सोडून राजपटाला जनतेसाठी एक शब्द नाही. आज ईडी सीबीआयचा दुरुपयोग होतो म्हणून सांगता, मग मायावतीच्या विरुद्ध कोणी सीबीआय लावली? मान्य नरेंद्र मोदींना 9 तास सीबीआय समोर चौकशीला कोणी बोलवलं? अमित भाईंना जेलमध्ये टाकण्यासाठी कोणी पापी षडयंत्र केलं? सुरेश कलवाडींची पटत नाही म्हणून त्यांना सीबीआयच्या माध्यमातून जेलमध्ये टाकण्याचं महापाप कोणी केलं? अशोक चव्हाणांची पटत नाही म्हणून 9 वर्ष सीबीआयची चौकशी कोणी केली? आज शेतकरी संदर्भात जालियनवाला भाग आठवते, पण ती 23 नोव्हेंबर 1994 114 गोवारी समाजाचे आमचे देशभक्त मृत्युमुखी पडले ते आठवत नाही. पण उत्तर प्रदेशचं राजकारण करायचं, अरे स्वार्थ किती असावा? एवढा स्वार्थ की तुमच्या राज्यामध्ये मावळचा दुर्भाग आठवत नाही. तुमच्या राज्यामध्ये कृषी मंत्री असताना दरवर्षी 14,000 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करायचे ते दिसत नाही. फक्त पत्रकार परिषद कशासाठी? आपल्या लोकांनी केलेल्या चुका तपास
तपास यंत्रणेने शोधू नये. हा. किती स्वार्थ आहे हा. किती स्वार्थ. जनतेला लुटायचं, ओरबडायचं, जनतेच्या तिजोरीमध्ये छिद्र पाडायची आणि जेव्हा ईडी सीबीआयची चौकशी गाजली की रडणं सुरू. बर, म्हणजे आता महाराष्ट्रात सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न या संस्थांच्या माध्यमातून केले जात आहेत, हा आरोप केला जातोय. सामान्य ज्ञान आहे. कोणत्याही चौकशी यंत्रणेच्या माध्यमातून कोणतेही सरकार अस्थिर होत नाही. आणि इतके घाबरट हे काही महाविकास आघाडीचे नेते आहेत असं मलाही वाटत नाही. ते स्वतःला समजून घेत असतील तर मला माहित नाही. पण ईडी सीबीआयच्या चौकशीला या 3 पक्षाचे नेते घाबरतात असं त्यांचं म्हणणं आहे. काय घाम फुटतो? ठीक आहे, कशाला घाबरताय? ठीक अरे आहे. चौकशी केल्यानंतर तुमचा घटनेवर विश्वास हवा, न्याय व्यवस्थेवर विश्वास हवा. जर ईडी सीबीआयनी काही चूक केली फोडून काढतील न्याय व्यवस्था. रामशास्त्री प्रभूने आठवा तो 12 जून 1975 12 जून 1975 स्वर्गीय इंदिरा गांधींच्या विरुद्ध अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं अपात्र, तुम्ही 6 वर्ष संसदेत पाय ठेवू देणार नाही. अरे तुम्ही न्याय व्यवस्थेवर तर विश्वास ठेवा की न्याय व्यवस्था ही राजकीय नेत्यांसारखी आहे. जनतेने एखादं निवडून द्यायचं आणि दुसऱ्या सोबत जायचं. एका जादूगार केसी सरकार आहे की एका पोतडीमध्ये एक वस्तू टाकली दुसऱ्या पोतडीतून टाकली. जनतेने मत शिवसेना भाजपला द्यायचं आणि शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत सत्तेसाठी स्वार्थ घेऊन जायचं. असं कसं ठीक आहे, शक्य पण आहे? हे आता आरोप तुमची प्रत्यारोप ज्या पद्धतीने होत आहेत त्यावरून हे स्पष्ट आहे सुधीर भाऊ की पुढच्या काळामध्ये सत्ताधारी आणि सरकारमधला हा जो संघर्ष आहे तो आणखी वाढत जाणार आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर जय हिंद सन्मान मध्ये आपण पाहणार आहोत 1971च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली त्याची शौर्यगाथा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार पुन्हा एकदा हल्ला चढवला. केंद्र सरकार हे आपल्या विविध संस्थांच्या माध्यमातून, तपास संस्थांच्या माध्यमातून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हणालेत नेमकं शरद पवार जाणून घेऊयात. विचारा, पाहुण्याचा दोष नव्हता, पाहुण्याला वरून आदेश होते आणि त्यामुळे हे लोक 5 दिवसाचे त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बसून होते. आता हे सगळं चित्र बघितल्यानंतर हा एक प्रकारे महाराष्ट्र सरकार डिस्टॅबिलाइज करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी पावलं टाकलेली आहेत आणि त्याच्यासाठी या यंत्रणेचा पूर्ण वापर हा केला जातोय हे स्वच्छपणाने दिसतोय. याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर जोडले गेलेले आहेत. अतुलजी, थेट आरोप केलेला आहे केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा डाव आखला जातोय. पाहुणे आले गेले पण हाती काहीच लागलं नाही. नाही, शरद पवार अशा पद्धतीने आता गेले काही दिवसापासून का बोलतायत माझ्या लक्षात येत नाहीये. हा वयाचा परिणाम आहे का त्यांच्या घरातल्या लोकांवर इन्कम टॅक्सच्या झालेल्या धाडींचा परिणाम आहे? पहिली गोष्ट, किती धाडी टाकल्या आणि 1 किंवा 2 आमदारांना समजा आपण गृहीत धरू की तुरुंगात गेले, त्याच्यामुळे सरकार अस्थिर कसं काय होऊ शकतं? त्यांच्याच म्हणण्यानुसार सरकारकडे 170 आमदारांचं बहुमत आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार हे बिथरलेले आहे ते आपण लक्षात घेतो. पाहुणे आले ते गेले आणि त्यांच्या हाती काहीच लागलं नाही असं म्हणण्यातले 2 अर्थ मी काढतो. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अधिकृतरित्या प्रेस स्टेटमेंट काढून पहिल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये हे सांगितलंय की 1050 कोटी रुपयाचा ट्रेल मनी लॉन्ड्रिंगचा त्यांना सापडलेला आहे आणि काल किंवा परवाच त्यांनी जे पत्रक काढलं त्या पत्रकात त्यांनी असं म्हटलंय की 184 कोटी रुपयाची स्थावर जंगम मालमत्ता जी असते ती आम्ही जप्त केलेली आहे आणि प्रचंड फिक्सिशियस बिल ही आम्हाला सापडलेली आहेत. आता शरद पवारांना हे फारच छोटं वाटत असेल तर माहित नाही, आता त्यांच्याविषयी लोक बरंच काय काय बोलत असतात
त्यामुळे कदाचित त्यांना छोटं वाटत असेल. या अर्थाने ते म्हणतायत का मग खरोखर घाबरलेले आहेत ठीक. त्यांच्या घरातल्या लोकांवर धाडी पडल्यामुळे. माझी पवार साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगावं की सर्व चौकशा या हायकोर्ट मुळे होत आहेत, सीबीआय हायकोर्टामुळे आली. बरोबर. तुमचं असं म्हणणं आहे की यात केंद्र सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये, कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर या सगळ्या चौकशा लागलेल्या आहेत आणि कर नसेल तर डर कशाला, हेही तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. च्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. भारताच्या विजयाचा सुवर्ण महोत्सव आपण सगळेजण साजरा करतोय. या युद्धात आपलं शौर्य गाजवणाऱ्या योद्ध्यांना सलाम करण्यासाठीच न्यूज 18 लोकमतचा हा आहे जय हिंद सन्मान. भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी छंब जोरियन भागात तब्बल 14 वेळा सुखोई विमानानं शत्रूवर बॉम्ब हल्ला करून जम्मू काश्मीरचा भारतापासून संपर्क तोडण्याचा डाव उधळून लावला. पाकचे अनेक रणगाडे दारुगोळा उद्ध्वस्त केला, त्याची रसद तोडली आणि लाहोर रेल्वे लाईन नेस्तनाबूद करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. अशा भारतीय वायुसेनेच्या ग्रुप कॅप्टन दिलीप दिघेंची ही शौर्य गाथा. आगळी करुणी युद्धाला तोंड फोडणाऱ्या पाकिस्तानला 71च्या युद्धात आपल्या जांबाज भारतीय सैन्यानं चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानचे 2 तुकडे करणाऱ्या या युद्धात फ्लाईट लेफ्टनंट दिलीप दिघेंनी गाजवलेल्या अद्भुत शौर्याबद्दल त्यांचा वीरचक्रानं सन्मान करण्यात आला. देशाला अभिमान वाटणारं त्यांचं शौर्य ऐकलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. दिनांक 3 डिसेंबर 1971. Pakistan launched a full-scale war against us. पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं. या युद्धात भारताच्या वायुसेनेनं निर्णायक भूमिका बजावली. रोज 5-6 अटॅक्स असायचे विथ गन्स, ॲम्युनेशन, बॉम्ब आणि त्यांना थोपून धरलं आणि खूप डिस्ट्रॉय पण केलं. यात आघाडीवर होते फायटर पायलट 101 स्क्वॉड्रनचे फ्लाईट लेफ्टनंट दिलीप दिघे. दिघे आणि त्यांच्या सहकार्यांनी पाकच्या हद्दीत घुसून त्यांचे अनेक रणगाडे दारुगोळा उद्ध्वस्त केला. एवढंच नाही तर लाहोर रेल्वे लाईन नेस्तनाबूद केली, ज्यामुळे शत्रूची रेशन आणि दारुगोळ्याची रसद पूर्णपणे तुटली. अखनूर पूल उद्ध्वस्त करून जम्मू काश्मीरचा भारतापासून संपर्क तोडण्याचा पाकिस्तानचा डाव सुद्धा उधळून लावला. शत्रूनं दिघेंच्या सुखोई विमानावर तोफगोळे टाकले, गोळीबारही केला. यात विमानाला आग लागली, पण देशभक्तीच्या आगीपुढे ती ठेणगी ठरली. तब्बल 14 दिवस लढून या लढवय्यांनी मिशन फत्ते केलं. त्यांच्याकडे हेवी अँटी एअरक्राफ्ट गन्स होते. चायनीज गन्स होते. ते 4 बॅरल तर त्या आम्हाला मारायचे सारखी. आणि आम्ही अटॅक करत होतो तेव्हा अटॅक करताना खाली यायला लागतं जवळ आणि अटॅक करतो व्हेकल्स, ट्रूप्स किंवा एनी अदर कॉन्सन्ट्रेशन. तर ते करताना आमच्या विमानांना लागायच्या गोळ्या. आम्ही 14 दिवस होतो. 14 दिवस प्रत्येक वेळेला आमच्यातला एखादा मनुष्य आयदर ही वॉज किल्ड और ही वॉज कॅप्चर्ड, POW. मूळचे कोकणातील मुरुडचे दिलीप दिघे मुंबईत BSc पदवी घेत होते. पण फील्ड मार्शल करियर अप्पाच्या शब्दांनी प्रेरित झालेले दिघे हवाई दलाच्या फाल्कन स्क्वॉड्रनमध्ये सामील झाले. मला पहिल्यापासून फायटर पायलट व्हायचं होतं. सुखॉय 7 हे नवीन विमान आलं होतं रशियन, त्याच्यावरती मला कन्वर्ट केलं. तर त्याचा मी पायलट झालो आणि वॉरमध्ये मी त्या विमानावरती होतो. आणि सुखॉय 7 वॉज वन ऑफ द फास्टेस्ट एअरक्राफ्ट. म्हणजे मॅक 2.2
त्याचा स्पीड असायचा. व्हेरी पॉवरफुल विमान. देशाला 31 वर्ष सेवा देणाऱ्या या योद्ध्यानं सर्व प्रकारची फायटर विमानं चालवण्यातलं अद्भुत असं कौशल्य मिळवलं. वायुसेनेच्या फायटर प्लेनची एरोबॅटिक फॉर्मेशन पाहून आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटतं. दिलीप दिघेंनी दाखवलेल्या कौशल्याचा आणि शौर्याचा त्यांच्या पत्नीलाही सार्थ अभिमान वाटतो. हे जेव्हा चालायची ना म्हणजे प्रॅक्टिस आकाशामध्ये, तेव्हा म्हणजे सगळ्या इतर बायका किंवा इतर स्क्वॉडच्या बायका अशा बघायला यायच्या आकाशात, म्हणजे काय चाललंय काय नाही. ते ॲडव्हेंचरस हे होतं. म्हणजे खाली जा, वर हे करा वेगवेगळे हे एकदम फॉर्मेशन्स आणि असे पटापटा बदलतात ते अशी सगळी. तर तेव्हा जरा हे होतं की म्हणजे समजा काही झालं तर पोटात धस्त होईल असं होतं. म्हणजे इंदिरा गांधींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांनीच दिलीप दिघेंचं कौतुक केलं. पण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं आयुष्य म्हणजे काय याची साक्ष ग्रुप कॅप्टन दिलीप कमलाकर दिघेंना भेटल्यावर पडते. या योद्ध्यांच्या पराक्रमामुळेच पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. येत्या 16 डिसेंबरला त्या विजयी क्षणाचा सुवर्ण महोत्सव देश मोठ्या अभिमानानं साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जय हिंद सन्मानमध्ये ब्रेक नंतर बघूया अभिनेता सुशांत शेलार यांनी जवानांच्या शौर्याविषयी दिलेली खास प्रतिक्रिया. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर जय हिंद सन्मान. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. अभिनेता सुशांत शेलार यांनी जवानांच्या या शौर्याविषयी काय म्हटलंय जाणून घेऊयात. घरातनं जेव्हा तो मुलगा त्या आईचा लेक किंवा बहिणीचा भाऊ त्या बॉर्डरवरती पाठवत असतात, तेव्हा त्यांच्या मनात ज्या काही गोष्टी असतील त्या साधारणतः आपण अनुभव त्याचा नाही जरी घेऊ शकलो तरीसुद्धा एक्झॅक्टली त्यांना काय वाटत असेल ह्याचा अंदाज आपण घेऊ शकतो. आणि त्या बॉर्डरवरती लढत असताना इकडे सण वार वाढदिवस हे सगळं ते कुटुंब आपल्या त्या व्यक्तीला मिस करत असतात, त्यांची आठवण करत असतात. आणि या सगळ्या कठीण प्रसंगातून तो जेव्हा येतो त्यावेळेला त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण कधी कधी अशा गोष्टीही घडतात ज्या घडू नयेत असं आपल्याला वाटत असतं आणि त्या गोष्टी घडतात. कारण शेवटी बॉर्डरवरती लढत असताना अनेक आपले सैनिक ज्यांना वीरगती प्राप्त होते, तर त्या कुटुंबाची अवस्था त्यावेळेला काय होत असेल ह्याच्या आपण म्हणजे शब्दात अंदाज व्यक्त नाही करू शकत. पण त्या कुटुंबाला खरं तर हॅट्स ऑफ आहे, त्या सैनिकांना तर आहेच, पण ते कुटुंब खंबीरपणे त्या सैनिकाच्या पाठीशी उभं असतं. म्हणून तो बॉर्डरवरती ती लढाई आपल्यासाठी लढत असतो. आणि आपण जे काय आज सुखरूप आहोत, आम्ही कलाकार मंडळी शूटिंग करतो, आम्ही इव्हेंट्स करतो, सण वार सगळे साजरे करतो, ते सगळे त्या आपल्या बॉर्डरवरती असलेल्या सैनिकांमुळे साजरे करत असतो. आणि मला असं वाटतं की त्या कुटुंबाविषयी खरं तर जास्त अभिमान वाटतो आणि खूप त्यांना नतमस्तक खरं तर त्या कुटुंबाच्या चरणी व्हायला पाहिजे. कारण जर का प्रत्येकाने असा विचार केला असता की आपण आपल्या मुलाला का बॉर्डरवरती पाठवायचं तर कोणीच पाठवू शकलं नसतं. पण आज महाराष्ट्रातून पंजाबमधून पूर्ण सगळ्या राज्यातून जी मंडळी आपली सैनिक म्हणून तिथे बॉर्डरवरती तैनात आहे त्या सगळ्या सैनिकांना माझा सलाम आहे. यानंतर जाणून घेऊयात आमच्या एका विशेष मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकतं का? असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात असतील. पण आता एक अशी जागा आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं दिली जाऊ शकतात. आणि हो,
तुमच्या एका फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला काय करायचंय? फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची सगळी उत्तरं त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल. तर वाट कसली पाहताय? कोविड-19 वर असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा पुढच्या क्रमांकावर 7977773753 वर. आणि या सगळ्या घडामोडींसोबत जय हिंद सन्मान या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.